तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण देणार आहोत तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड डिझाईन. व्हिजिटिंग कार्ड डिझाईन तुम्हाला 4 फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. PSD, PLP, PNG आणि CDR. कोरलड्रॉची सुद्धा आपण तुम्हाला यावेळेस फाईल देणार आहोत, म्हणजे नेहमीच देतो जसं आपण. आणि एवढ्या 4 प्रकारच्या फाईल्स तुम्हाला एकदम कमी लोक देत असतील तर आपण तुम्हाला देतोच. तर नक्कीच आपल्या पूर्णच्या आता व्हिडिओ तुम्हाला पाहायचे, त्यामध्ये तुम्हाला 2 पासवर्ड मिळतील. ओके, तर पासवर्ड तुम्ही ते पेस्ट केल्यानंतर मग झिप फाईल वगैरे एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, तर डाउनलोडिंगची फ्री प्रोसेस तुम्हाला थोडी हार्ड असणार आहे. तर मी रिकमेंड करेल तुम्हाला पेड फाईलसुद्धा आपण दिलेले आहेत. पेड फाईलमध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड वगैरे टाकावं लागत नाही, कुठल्याही प्रकारची ॲड पाहावी लागत नाही, कुठलाही वेळ तुमचा जात नाही. सर्व तुम्हाला एकाच फाईलमध्ये मिळतं. तर तुम्ही पेड फाईलसुद्धा बाय करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दोघींची लिंक दिलेली आहे. फर्स्ट असेल पेड आणि सेकंड असेल फ्री. सुरुवातीला तुम्हाला इथे फाईल आपली डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन आपलं बॉक्स असेल. इथे तुम्ही मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. इथे फर्स्ट लिंक असणार आहे आपली रेझर पेची पेड लिंक असणार आहे आणि सेकंड असणार आहे फ्री लिंक. तर आपण फर्स्ट लिंकवर क्लिक करून पाहू, जे पेड असणार आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं असे अमाऊंट वगैरे येईल आणि हे तुम्हाला इथे रीड करून घ्यायचे. शो मोरवर क्लिक करून तुम्ही पूर्ण भाषेमध्ये लिहिलेलं सर्व तुम्ही रीड करू शकता. आणि इथे तुमचं जीमेल ID असेल जे काही ते पण तुम्हाला इथे टाकायचं आणि तुमचा इथे नंबर तुम्ही टाकून इथे पेवर क्लिक करा. पेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ड्राईव्ह लिंक ओपन होईल. ड्राईव्ह लिंकवरून तुम्ही एक डाउनलोड करू शकता. पूर्ण तुम्हाला डाउनलोड करण्याची संधी आहे, म्हणजे पूर्ण तिथे तुम्हाला मिळतं. फ्रीमध्ये काय होतं, फ्रीमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर आता समजा इथे मी क्लिक केलं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल डाउनलोड PNG क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 20 सेकंडचा वेट करायचे. ओके, 20 सेकंडचा वेट केल्यानंतर मग इथे तुम्हाला ती फाईल आपली ओपन होईल आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला 2 पेजची ॲड पाहावी लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते डाउनलोड होईल. तुम्ही एक डाउनलोड करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही बाय करू शकता पूर्ण पेड फाईल. एकदा तुम्हाला सर्व काही मिळेल तर मग ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. आणि आपलं प्रीमियम फीचर्ससुद्धा तुम्हाला तिथे मिळतात आणि अमाऊंटसुद्धा एकदम कमी असते, तर टेन्शन नाही तुम्हाला कोणतंच. हे पाहू शकता तुम्हाला आता इथे झालेलं आहे आपलं. असं स्क्रोल केल्यानंतर मग इथे जनरेट डाउनलोड ॲड्स वगैरे तुम्हाला पाहावे लागतील ना, मग तुमचा डाउनलोड आहे. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बाय करू शकता, काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपण फोटोशॉपकडे बघू. तर आधी आपण समजून घेऊया व्हिजिटिंग कार्ड डिझाईन कसं केलं जातं. व्हिजिटिंग कार्ड म्हणजे काय, बेसिकली जर तुमची ओळख एक प्रकारे ID कार्ड बोललं तरी चालेल. म्हणजे काय, तुमच्या शॉपची आयडेंटिटी किंवा तुमची आयडेंटिटी तुम्ही काय सेल करता त्याच्यावर डिपेंड आहे. आता याच व्हिडिओमध्ये आपण काय बनवलेलं आहे, मेडिकल फील्डवर. ओके, एखाद्या डॉक्टरचं सॅम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. असा कुठलाही डॉक्टर अस्तित्वात नाही आहे. ओके, सर्व जे काही डिटेल्स आहेत ते सर्व फेक आहेत. मी फक्त एक तुम्हाला सॅम्पल म्हणून दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला या डिझाईन आवडली नसेल तरी पण तुमचा एक फायदा होणार आहे. काय, तर याचा फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता. ब्लीडिंग लाईनसुद्धा दिलेल्या आहेत. आता व्हिजिटिंग कार्डमध्ये ब्लीडिंग लाईन कशासाठी देतात, ज्यावेळेस आपण कट करतो. ओके, व्हिजिटिंग कार्ड कट होतात, आपला कार्ड त्यामध्ये सेफ राहतो. ओके, म्हणजे आपला कार्ड कट नाही होत. एक्स्ट्राची जी आपली डिझाईन आहे ती कट होत नाही, फक्त जी ब्लीडिंग लाईन आहे ती कट होते. ओके, ब्लीडिंग लाईन म्हणजे काय, आता ब्लीड ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल रक्ताची नाही, तर आपली फक्त एक सिम्पल तुम्हाला एक व्हाईट लाईन आपण तिथे ठेवणार आहे, जे आपल्याला फायद्याची ठरते कधी, ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यासाठी. ठीक आहे, तर आता तुम्हाला एवढं समजलं असेल ब्लीडिंग लाईन वगैरे म्हणजे काय. आणि आता आपण फोटोशॉपमध्ये डिझाईन करणार आहोत PSD फॉर्मॅटमध्ये. ओके, बट फोटोशॉपमध्ये तुम्ही ज्यावेळेस फाईल डिझाईन करता, म्हणजे तुम्ही डिझाईन करता हा कार्ड ज्यावेळेस, पण त्याच्यात एक डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे. हा रास्टर फॉर्मॅट आहे. ओके, रास्टरमध्ये काय होतं, तुम्ही ज्यावेळेस झूम करता त्यावेळेस तो पिक्सल फाटला जातो. ठीक आहे, म्हणजे काय, जर तुम्ही झूम करून पाहिलं असेल फोटोशॉपमध्ये तर तुम्हाला डिस्ट्रॉय झालेलं दिसतं, असं रेषा 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 दिसतील. पण तसंच दुसरे सॉफ्टवेअर्स आहेत वेक्टर बेस्ड आहेत, जसे कोरल ड्रॉ, ॲडोबे इलिस्ट्रेटर, याच्यामध्ये तुम्हाला फाटलेलं दिसत नाही. आता आपण इथे फोटोशॉपमध्ये पाहू. याच्यामध्ये थोडे लिमिट्स पण आहेत आणि थोडे ॲडव्हान्टेज पण आहेत, ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, फर्स्ट आपला आहे पेज. हा पेजमध्ये आपण तुम्हाला इथे दिसतच असेल ब्लीडिंग एरिया म्हणून मी लिहिलेलं आहे. आता हे ब्लीडिंग एरिया म्हणजे काय नक्की, तर निघत मी सांगल्याप्रमाणे हे तुमचे कट होणार. ओके, जर हे कटिंग होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर याच्या बॉक्समधच्या आतमध्येच आपल्याला इथे तयार करायचे. या डिझाईन तुम्हाला दिसत असेल, या रॅक्टेंगलच्या आतमध्ये तुम्हाला इथे डिझाईन तयार केलेली दिसते. तर तुम्हाला ते इझी पडणार आहे एकदम. यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल पूर्ण आपण बॉक्स असा तयार केला आणि याच्यामध्ये आपण पूर्ण तयार केलेला आहे. सो याच्यामध्ये फायदा काय, तुम्हाला हे फोटोशॉप एकतर रास्टर बेस्ड असतो, म्हणजे तुम्हाला झूम केलं की असं पिक्सेल तुमचे पिक्सेलेट होतात. ओके, हे पिक्सेल आहेत तुमचे ते पिक्सेलेट होतात.
म्हणजेच हा रास्टर बेस्ड सॉफ्टवेअर आहे, म्हणून तुम्हाला इथे हा पिक्सेल असे डिस्ट्रॉय झालेले तुम्हाला दिसतात. बट याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी इझी एकदम करण्यासाठी मिळतात. त्याच्यात आपण पुढे दाखवूच तुम्हाला, आपण कोरलमध्ये वेक्टर आणि रास्टर म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला आपण सांगू. तर याच्यामध्ये आता तुम्हाला दिसत असेल फोटोशॉपमध्ये, तर काय काय चेंजेस करायचे. तुमच्या क्लायंटचं नाव इथे मी डॉक्टर टाकायचं राहिलं आहे, तुम्ही इथे क्लायंटचं तुमचं नाव टाकू शकता. हे तुम्ही लाईन्स इझिली रिमूव्ह करू शकता. डिलीट दाबलं तरी तुमच्या या लाईन्स जातात. सिलेक्ट करून डिलीट दाबायचं. ओके, आता हे लाईन्स तुम्हाला दिलेले असतील, हे गाईडलाईन्स आहेत. या गाईडलाईन्सनुसार तुम्ही इथे तयार करा. आपली बेसिक साईज काय असते, जी व्हिजिटिंग कार्डची जी साईज आहे ती ती 3.5x2 आहे. ओके, पण आपण ब्लीडिंग एरियासुद्धा एक्स्ट्राची घेतलेली आहे, म्हणून हे तुम्हाला असं दिसत असेल. पण इन केसमध्ये तुम्ही जर डिझाईन करत असाल तर 3.5 आणि 2 हेच फक्त तुम्हाला चॉईस करायचे. ठीक आहे, जर तुम्ही प्रिंट वगैरे करणार नसाल तर, क्लायंटला द्यायचं असेल तर त्यासाठी. आता याच्यामध्ये तुमच्या क्लायंटचा इंस्टाग्राम ID, तुमचा त्याचा कॉल नंबर वगैरे तुम्ही सर्व इथे डिटेल्स टाकू शकता. आणि हे मी एक सॅम्पल म्हणून बनवलेलं आहे. हे आयकॉन कुठून डाउनलोड करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सिम्पली आहे, ब्राउझर तुमचा कोणताही ओपन करा आणि याच्यावर फ्लॅट आयकॉन म्हणून टाका, फ्लॅट आयकॉन. ओके, आणि इंटर दाबलं की तुम्हाला इथे दिसेल. आता मी इथे मेडिकल सर्च केलं तर म्हणून आलं मला. ठीक आहे, तर तुम्ही इथे सर्च केलं फोटोग्राफी, समजा आता फोटोज टाकतो मी. चल फोटो टाकतो. फोटो क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसत असेल हे अशा आयकॉन तुम्हाला इथे मिळतात. आणि इझिली तुम्ही इथे PNG म्हणून डाउनलोड करू शकता. ओके, ऑप्शन पण आहे PNG. तर हे तुमच्या फायद्याचंच आहे, म्हणून तुम्हाला इथे मी हा वापरलेला आहे आणि कलर वगैरे केलेला आहे. इथं तुम्हाला दिसत असतील सर्व. आर्टबोर्ड 1 आहे आपला, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हे सर्व काय आहे, तुम्ही इथे चेंजेस करू शकता. फक्त ब्लीडिंग लाईन वगैरे तुम्ही समजून घ्या आणि बॉक्सच्या आतमध्ये डिझाईन करा. आता सेकंड इथे मी सिम्पल आहे, याच्यामध्ये पण फक्त आपला PNG वापरलेला आहे. एक स्क्वेअर दिलेला आहे, त्याला राऊंड शेप दिलेला आहे. राऊंड शेप दिल्यानंतर मग याच्यात अजून एक रेक्टँगल घेतलेला आहे आणि त्यालाच इथे मी RK पाटील वगैरे हे नाव टाकून दिलेलं आहे. बाकी काही एवढं विशेष नाही आहे. प्रिंट झाल्यावर चांगलं दिसेल तुम्हाला. आणि प्रिंट करण्यासाठी मेन म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवण्यासाठी RGB आहे, पण तुम्हाला इथे इमेजवर क्लिक केल्यानंतर इथे याचा मोड तुम्हाला CMYK ठेवावं लागणार आहे. हेच तुम्हाला प्रिंट होणार, म्हणून CMYK क्लिक करायचं. इथे मर्ज वगैरे दिसत असेल, डोंट मर्जवर क्लिक करा आणि डोंट रॅस्टरायझवर पण क्लिक करा आणि ओकेवर क्लिक करून घ्या, म्हणजे तुमच्या इथे कलर चेंजेस होतील. आता हे CMYK कलर चेंज होतील, तुम्हाला दिसत असेल. यावर थोडं डिफरन्स तुम्हाला इथे दिसणारच. प्रिंट झाल्यावर हे तुम्हाला चांगलं वाटेल. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला आता एक एक बिझनेस कार्ड सेव्ह करायचं असं तर कसं करायचं तुम्हाला दाखवतो. आर्टबोर्ड 1वर क्लिक केलं, त्याला राईट क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला इथे क्विक एक्सपोर्ट ॲज PNGवर क्लिक करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही एक एक सिलेक्ट केलेलं इथे सेव्ह करू शकता, म्हणजे एकदम सेपरेट तुम्हाला इथे एक्सपोर्ट होईल, तर मग प्रॉब्लेम नाही येणार काही. आणि आता आपण पुढे कोरलड्रॉमध्ये पाहू. आता मी तुम्हाला जसेच मागे सांगलेलं आहे की वेक्टर बेस्ड सॉफ्टवेअर्स वेगळे असतात, जसेच आता आपण कोरलड्रॉमध्ये सुद्धा पाहणार आहोत. कोरलड्रॉमध्ये बेसिकली तुम्ही कितीही झूम करा, इन्फिनिटी झूम केलं तुम्हाला पिक्सेल फाटत नाही. फक्त ते कशामध्ये लागू होतं, तुमचा एखादा शेप असेल किंवा टेक्स्ट असेल याच्यामध्येच लागू होतं. बाकीचं जर तुम्ही PNG घेणार आणि त्याला झूम करून पाहणार तर तो फाटणारच. ओके, तर तुम्ही एकदम ट्राय करू शकता, ट्राय करून बघा एकदा. कोरलड्रॉमध्ये एखादा शेप घ्या आणि झूम करून पहा. आता आपल्या तुम्हाला तो दाखवणारच आहे, याच्यामध्ये तुम्हाला समजणारच झूम केल्याने कसं पिक्सेल वगैरे फाटत नाही. तर आता आपण इथे पाहणार आहोत कोरलमध्ये. आता कोरलमध्ये तुम्हाला एकदम डिफरन्स दिसणार आहे सर्व सिनारिओ. ओके, आणि हे तुम्हाला मी जसं सांगलेलं वेक्टर अँड रास्टर. ओके, रास्टरमध्ये आता तुम्हाला इथे दिसत असेल, आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला एखादे. आता ही लाईन तुम्हाला दिसत असेल, मी कितीही झूम केलं तरी पिक्सेलेट होत नाही आणि झूम करतच राहतोय मी. ओके, तर याच्यामध्ये हे तुम्हाला काय होतं की तुम्ही किती अनलिमिटेड झूम करू शकता. तर हा तुम्हाला मी जसं सांगल्याप्रमाणे हा तुम्हाला आता इथे समजला असेल वेक्टर अँड रास्टर. ओके, रास्टरमध्ये काय होतं, तुम्ही झूम केलं की तो पिक्सेलेट होणार आणि त्याच्यामध्ये तुमचा दिसणार. आता हे बघा, हे जो PNG आपण वापरलेला आहे हा बघा रास्टर झालेला आहे ना, ह्याच्या एजेस बघा कशा दिसतात. आणि हा टेक्स्ट, आपला टेक्स्टचा बघा, टेक्स्टची एज अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही झूम करा येथे प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि याच्यामध्ये प्रिंट केलं पण क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते, तर बेसिकली तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला हा फर्स्ट पेज दिसत असेल, पण सेकंड पेज तुम्हाला कुठे आहे, तर इथे पेज तुम्हाला पेज 2 आहे, त्याच्यावर क्लिक करा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं मिळतं. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्लायंटचा जो काही नाव असेल ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचे. इथं मी थोडा वेगळा दिसत असेल, प्रत्येक याच्यामध्ये मी थोडं थोडं वेगळं केलेलं आहे.
तर तुम्हाला इथे दिसत असेल, हा बेसिक आहे एकदम. आपण तुम्हाला अजून प्रोफेशनल पुढे देणार आहोत. तर तुम्हाला मेडिकल फील्डचं काय काम आलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हा जुना आहे आणि हा मी तुम्हाला आता देत आहे. ठीक आहे. डॉक्टर आर के पाटील MBBS फ्रॉम मुंबई केम, हे तुम्ही इथे टाकू शकता. कुठून MBBS वगैरे केलेलं आहे तुमच्या, हे सर्व डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला या लोगो आहे तुमच्या क्लायंटचा, कुठलाही बनवू शकता. आता हेल्थ रिलेटेड तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे फ्लॅट आयकॉन ही वेबसाईट आपली व्हिजिट करायची आणि इथे मी आता तुम्हाला मेडिकल किंवा डॉक्टर टाकून देतो. डॉक्टर हे वर्ड टाकले, इंटर क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसत असेल सर्व काही असं येतं. तर तुम्हाला जे काही आयकॉन पाहिजे ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. प्लस वगैरे जे अशा आयकॉन आहे तुम्ही ते डाउनलोड करून इथे तुम्ही यूज करू शकता. SVG फाईलसुद्धा इथे मिळते, SVG पण तुम्ही इथे यूज करू शकता. आता या CDRमध्ये तुम्हाला जे डिटेल्स वगैरे टाकून झाले की तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचे एक एक फाईल आणि प्रिंट करू शकता तुम्ही. बेस्ट क्वालिटी मिळेल तुम्हाला, याच्यात टेन्शन नाही आहे. ठीक आहे. आता भरपूर कोरल आणि फोटोशॉप झाला, आता आपण मोबाईलकडे पाहूया. ओके, मोबाईलमध्ये सुद्धा मी तुम्हाला भरपूर ॲडव्हान्टेज दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ब्लीडिंग लाईन वगैरे मी सर्व दिलेलं आहे. फक्त तुम्हाला तुमचे नावं वगैरे बदलायचे आहेत, असंच आहे. बाकी काही चेंजेस करायची गरज नाही. हा पण तुम्ही फॉर्मॅट म्हणून यूज करू शकता. रास्टर बेस्ड असतो मोबाईलमध्ये, तुम्हाला JPGs म्हणून सेव्ह होतो. ओके, बट प्रॉब्लेम इथे याच्यामध्ये काय आहे, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी कोरलड्रॉमध्ये प्रिंटिंग वेळेस फाईल यूज केली जाते. भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत जे कोरलड्रॉ डायरेक्ट यूज करतात. ठीक आहे, म्हणजे एक्सपोर्ट करून सेव्ह करा असं वगैरे काय नाही आहे. बट तुम्ही आता इथे चेक करू शकता, भरपूर तुमच्यावर नॉलेज असेलच तसं. तर आता आपण मोबाईलमध्ये पाहू. तर मित्रांनो, आता आपण पाहूया मोबाईलमध्ये यूज करण्यासाठी तुम्हाला आपला वापरावं लागणार आहे पिक्सेल लॅब X. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हा पिक्सेल लॅब X असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्या फाईल्स ओपन होतात, बाकीच्या याच्यामध्ये पण ओपन होतात, पण काही ठिकाणी एरर येतो. ओके, तर आपलं पिक्सेल लॅब यूज केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एरर वगैरे येणार नाही. सो आपण माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करणार आणि .plp क्लिक करून ॲड करून घेणार. त्याआधी जर तुमच्या माय प्रोजेक्ट दिसत नसेल तर तुम्ही इथे सेव्हवर क्लिक करा, सेव्ह ॲज प्रोजेक्टवर क्लिक करा, इथे काही नाव टाका एखादं आणि सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट शो होईल. एकदा रिस्टार्ट केल्यानंतर इथे तुम्हाला माय प्रोजेक्ट शो होईल. त्याच्यावर मग तुम्ही .plp क्लिक करा. .plp क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे पण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली असेल त्या फोल्डरला ओपन करून इथे असं क्लिक करून ओपन ॲडवर क्लिक करून घ्या. ओके, आणि मग त्यानंतर तुम्हाला इथे असं इंटरफेस तयार होईल. आता इथं तुम्हाला मी दाखवलं असेल, हा आपला बॅक पेज आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे नाव दिसत असेल, डॉक्टर आर के पाटील फ्रॉम MBBS फ्रॉम मुंबई केम, असं दिसत असेल. तर तुम्ही इथे हे करू शकता. आणि इथे तुम्हाला हा सिम्बॉल जो आहे, हा PNG आपण गुगलवरून डाउनलोड केलेला आहे, म्हणजे फ्लॅट आयकॉन वेबसाईट आहे त्याच्यावरून डाउनलोड केलेलं आहे. तुम्हाला तिथे भरपूर दिसणार, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि इथे तुम्हाला आर के पाटील वगैरे जे काही चेंजेस करायचे आहेत ते करू शकता. फॉन्ट्स आपण असणार आहे पोपिन्स फॉन्ट, तुम्हाला इझिली ब्राउझर ओपन करायचे आणि इथे असं तुम्हाला पोपिन्स फॉन्ट मिळून जाईल. तुम्ही डाउनलोड करू शकता डायरेक्ट. इथे डाउनलोड ऑलवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. पोपिन्स फॉन्ट टाका इथे, फक्त पोपिन्स फॉन्ट टाकल्यानंतर तुम्हाला इथे पहिली वेबसाईट येईल आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दुसरीसुद्धा फ्लॅट आयकॉन पण दाखवतो तुम्हाला मी. फ्लॅट आयकॉन इथं असं सर्च करा, त्याच्यानंतर पहिली वेबसाईट ओपन करायची तुम्हाला. आणि याच्यानंतर मग तुम्ही इथे तुम्हाला जे काही आयकॉन पाहिजे ते इथं तुम्ही सर्च करू शकता. एक्झाम्पल आता मी इथे डॉक्टर सर्च करतो. इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर सिम्बॉल्स आलेले आहेत डॉक्टरांचे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता PNG PSD ओके, SVGसुद्धा इथे ऑप्शन आहे, पण प्रीमियम आहे तो, तुम्ही ते सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता इथे हा झाला आपला बॅक पेज. याच्यानंतर दुसरं आपलं फ्रंट पेज आहे. हा फ्रंट पेजसुद्धा आहे, याच्यावर पण तुम्ही क्लिक करून रिप्लेस करू शकता. जे काही चेंज करायचे तुम्ही इथे रिप्लेस करू शकता. इथे तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन मिळेल, त्याच्याने तुम्ही रिप्लेस करून घ्या, म्हणजे तुम्हाला काही इश्यू येणार नाही. आणि हे शेप्स आपण कस्टम्स केलेले आहेत, काही आपण शेप बनवलेले आहेत, असं आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं. हे ब्लीडिंग लाईनसुद्धा याच्यात दिलेली आहे, यात पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि याला एक्सपोर्ट करण्यासाठी इथे तुम्हाला 3 डॉट्सवर क्लिक करायचे, एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे, सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण आपण असेच व्हिडिओज आणतो. आणि व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओची फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करू शकता.